हाय हॅलो गुड मॉर्निंग नमस्ते सुप्रभात. तर आज बनवले आहेत कांदे पोहे नाश्त्यासाठी. तर बघा पोहे जे आहेत हे मी धुवून घेणार आहे, म्हणजे आपण भिजवतो त्या पद्धतीने भिजवून घेणार आहे. चहाची इथे तयारी चालू आहे. तर बघा हे पोहे मी भिजवते आणि 5 मिनटं भिजले की ते होऊन जातात आणि खूप छान असे पोहे होतात. मी छान पोहे बनवते ॲक्च्युली. तर तेल घेतलेलं आहे एक पळी कढईमध्ये आणि त्यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत. शेंगदाणे टाकल्यानंतर यामध्ये मोहरी आणि जिरं टाकलेलं आहे. मला लहान मोहरी आवडते, मोठी मोहरी मला आवडत नाही, त्यामुळे मी लहान मोहरीच यूज करते. तुम्ही पण यूज करून बघा, खूप छान लागते. ते तडतडलं मोहरी आणि जिरं की त्यामध्ये मी कढीपत्ता आणि मिरची टाकलेली आहे. आता हा मिरची आणि कढीपत्ता असा तडतडतो ना, त्यामुळे मी झाकण ठेवलेलं आहे की तेल जे आहे ओट्यावर पसरू नये यासाठी. तर ते तडतडणं थोडं कमी झालं की मग मी यामध्ये काय करणार, कांदा टाकणार. हे तडतडणं कमी झालं की यामध्ये मी कांदे चिरून टाकणार आहे. 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. 3 व्यक्तींसाठी पोहे बनवते, तर त्या हिशोबाने पोहे घेतले आणि मीडियम साईजचे 2 कांदे असे बारीक चिरलेले आहेत. तर हे कांदे बघा आता मी परतून घेते. चिरलेले कांदे, त्यामध्ये हळद टाकणार आहे. हळद आधीच टाकून घ्यायची, म्हणजे ना कांद्याचा कलर जो आहे ना तसं व्हाईट दिसत नाही, अगदी पोह्यांसारखाच होऊन जातो आणि लुक पण छान येतो आणि टेस्ट पण छान येते. तर हळद टाकते मी आणि आता मी परतून घेते हे. तर हे पोहे जे आहेत भिजवलेले ते थोडे सुटसुटीत करून घेते मी हाताने आणि आता मी टाकणार आहे आणि छान परतून घ्यायचे. कोथिंबीर वगैरे वरून भुरभुरायची आणि अगदी टेस्टी असे पोहे होतात. मीठ टाकलेलं आहे चवीप्रमाणे. तर कांदे पोहे छान असे परतून घेतलेले आहेत. आता वरून मी कोथिंबीर टाकणार आहे आणि आपले कांदे पोहे हे तयार आहेत. नाश्ता करायला या. कांदे पोहे आपला रेग्युलर महाराष्ट्रीयन नाश्ता आणि चहा. तर हा आहे आजचा सकाळचा आमचा नाश्ता न्याहारी. तर यूट्यूब चॅनल माझं जे आहे त्याला प्लीज सपोर्ट करा आणि मी दररोजच्या अशा छोट्या मोठ्या रेसिपीज ज्या आहेत त्या दाखवत जाईल की अगदी झटपट होतील आणि टेस्टलाही छान आहेत. अशा रेसिपीज तुम्हाला मी दाखवत जाईल. तर चहा इथे तयार होतो आहे आणि कांदेपोहे तयार झालेले आहेत.